पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पट्या हे सगळं तूच बोलतोयस ना? नाही म्हणजे हा तोच पट्या आहे ना ज्याला आम्ही गेले वर्षभर ओळखतोय? नाही, तोच पट्या नाही. कारण माझ्या असं लक्षात आलं की मी जर तसाच पट्या म्हणून राहिलो तर माझा या जगात, या समाजात आणि या नात्यात निभाव लागेल असं मला वाटत नाही. पट्या बस बस, आता खूप झालं. मला मान्य आहे तू माझ्यावर रागावलायस, पण आता तू ताळतंत्र सोडून बोलतोस. त्यामुळे तू प्लीज आता शांत हो. शांत एका ठिकाणी बस. आपण नंतर बोलू. घ्या, मी ताळतंत्र सोडून बोलतो. बरोबर आहे, ॲब्सोल्युटली बरोबर आहे. मला कुठे राग हँडल करतायत? मला रागावल्यावर कसं वागायचं, कसं बोलायचं कळतच नाही ना. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. ही अजून एक गोष्ट आहे जी मला करता येत नाही. नाही, काय करायचं आता? खूप होत आहे सौरभ. वा, आता मी काय बोलायचं, किती बोलायचं हे पण तुम्ही ठरवणार का? म्हणजे बोलणं माझं, विचार माझे, नाती माझी, कुटुंब माझं, माणसं माझी, फक्त निर्णय सगळे तुम्ही घेणार. हे माझं कुटुंब नाहीये. मी तुम्हाला इतकंच सांगतोय की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. हे माझं कुटुंब नाहीये का? वेळ पडली तर जास्तीचे पैसे कमवीन, जास्तीची मेहनत करीन, वाटेल ते करीन, दिवस रात्र एकत्र करीन, पण मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी उचलू शकतो. मी काय विचारते पट्या, हे माझं कुटुंब नाहीये का? आणि मी तुम्हाला परत तुमच्या माहितीसाठी सांगतोय, मी माझं कुटुंब सांभाळू शकतो आणि गरज पडली तर तुमचंही कुटुंब सांभाळू शकतो. का? तुझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेऊ शकत नाही, मग माझ्या कुटुंबाची जबाबदारी तू का घ्यायचीस? मी समर्थ आहे माझं कुटुंब सांभाळायला. अनु, अगं एक माणूस रागावला तर दुसऱ्याने शांत राहायला नको का? नाही आई, नाही जमणार मला आता. अगं खूप ऐकून घेतलं मी, काय शांत बसायचं? चला, झाली आपली ट्रिप. चांगलीच सांगता झाली. वा, म्हणजे परत काय, यांनी एक मस्त ट्रिप प्लॅन केली होती, यांनी सगळं मस्त आयोजन नियोजन केलं होतं आणि मी सगळ्या ट्रिपचा विचका केला. नाही, असं नाहीये. असं का म्हणेन मी? असं मी कोण आहे? मी असं बोलूच शकत नाही. नाही बोलू शकत असं. चला निघूया आपण सगळे. आवरा चला. सांभाळून. हा, रमा, ये ना, चहा घेऊन जा. नको नको. नाही नाही, नको नको मावशी, एक मिनिट. हा, आज नको, आता राहू दे. हा, माझ्यामुळे तुम्हा दोघांच्यात भांडणं होत आहेत ना. असं कुणामुळे भांडण होतं का मावशी? ते त्याच्या मनात आधीपासूनच असणार आहे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली इतकंच. असो, आता जोडपं म्हटलं की छोटी मोठी भांडणं होणारच ना. राहू दे. येऊ मी? अगं म्हणजे सौरभ येतोय ना तुमच्याबरोबर? थांब, मी त्याला हाक मारते. नाही नाही, मी आई आणि राधाला पारिजातवर सोडते आणि मग येते. तुम्ही व्हा पुढे. येते. सोडू का? पाय नाही, नाही, नाही. आजी पुढे बसशील प्लीज, मला झोप आली.
पटेलचा मेसेज. काय झालंय तुला सौरभा? हा? तू आता कसा वागलास याचं भान आहे का तुला? हे शिकवलं का या घराने? हे असे संस्कार आहे? अरे तुझ्या अण्णांनी कधी आवाज चढवला नाही ताईवर आणि तू? जाऊ दे अनु. अगं होता तसे गैरसमज मधून मधून. जाऊ दे ना. इतकी वाईट आहे का कमी आई? इतकी वाईट आहे? कसा वागला तो माझ्याशी? किती चिडला होता का? माई मावशी माझ्या कोणीच नाही आहेत का? मी का नाही करायचं? माझं प्रेम नाहीये का त्यांच्यावर? तुम्हाला हे का नाही सांगितलंस की फक्त प्रेमानं माणसं आपलीशी होत नाहीत, लग्न केल्यावरच माणसं आपलीशी होतात. लग्न केलं नाही म्हणून हे असं बोलशील तिला? आणि लग्न लग्न म्हणजे तरी काय वेगळं असतं रे? मला अजिबात आवडलं नाहीये तुझं हे असं वागणं. अरे किती काळजीनं प्रेमानं करत होती ती सगळं. मावशी मला त्यांच्या हेतूबद्दल काहीच शंका नाहीये, पण म्हणून हे बरोबर नाही ना. आता आम्ही दोघे एकत्र होत, त्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या पण आम्ही दोघांनी मिळून उचलल्या पाहिजेत ना. मी त्यांना आत्ता ओळखतोय, पण तुला मी जन्मापासून ओळखतोय ना. मग तुझी काळजी घ्यायची तर मला अंधारात ठेवून ते करणं हे योग्य आहे का? त्याचंही बरोबर आहे दानू. म्हणजे तुझा उद्देश कितीही चांगला असला तरी तुझी सांगण्याची पद्धत चुकीची आहे. तर बघ ना, मावशीने या दोघांना लहानपणापासून वाढवलंय. अगं त्यांची शिक्षणं केली, त्यांना खाऊ पिऊ घातलं, त्यांची आजारपणं काढली. मग माई मावशीवर त्याचा हक्क नसणार नाही का? आता तू लग्न होऊन आलीस आणि एकदम त्याला डावललंस, त्याला कसं सहन होईल मला सांग. मला वाटतं अनु, हे बघ, त्याच्यापासून ना तू काही लपवू नयेस असं मला वाटतं. सांग ना त्याला, तुला माई मावशीवर प्रेम करायचंय ना, कर ना, पण त्याच्यापासून काहीही लपवायचं नाही. तू जरा माझा विचार कर ना मावशी. माझी मावशी जी मला आईसारखी आहे हे त्यांना माहिती आहे. ती पडली आहे, तिला लागलंय, तिला बरं नाही आणि तिची काळजी कोण घेतंय? माझा धाकटा भाऊ, त्याची बायको आणि माझी लाईफ पार्टनर. म्हणजे तुम्ही सगळे कुटुंबात आणि मी परकाय. मला पण घेऊ दे ना जबाबदारी. का मी या कुटुंबाचा भाग नाहीये? बरं मी काही दुबळा नाही ना. म्हणजे मला ही बातमी कळली, माझी तब्येतच बिघडली किंवा मी खचूनच गेलो, मी जबाबदारी घेऊच शकलो नाही असं नाहीये ना. मी या घरचा कर्ता पुरुष आहे. मला सांगा ना, मला पण घेऊ द्या जबाबदारी. जबाबदारी ही वाटून घ्यायची असते की नाही आई? आमचं ठरलं होतं तसं, तेच केलं ना मी. किती गडबडीत होता तो, इतकी धावपळ होत होती, दमछाक होत होती. म्हणून नाही सांगितलं मावशींबद्दल. हे ऐकल्यावर सगळं सोडून धावत आला असता, किती त्रास झाला असता त्याला. म्हणून मी केली थोडीशी मदत. काय बिघडलं? मावशी माझ्या नाही आहेत का? माझं नाहीये प्रेम त्यांच्यावर? अच्छा, म्हणजे त्याला त्रास होऊ नये म्हणून तू त्याला सांगितलं नव्हतंस. म्हणजे भांडत तर होतात, पण विचार मात्र एकमेकांचाच करत होतात. अजब आहे हा प्रेम तुमचं. हा, म्हणजे तुला तिच्यासाठी सगळं करायचंय, पण संधी मिळत नाही ना, म्हणून हा एवढा राग का? अवघड आहे रे बाबा तुम्हा दोघांचं. किती विचार करता रे एकमेकांचा. जबाबदाऱ्या हलक्या करायच्या असतात. तुम्ही माझ्यापासून माझं कुटुंब हिरावून घेताय. बोलणं माझं, विचार माझे, नाती माझी, कुटुंब माझं, माणसं माझी. फक्त निर्णय सगळे तुम्ही घेणार. हे माझं कुटुंब नाहीये. मी तुम्हाला इतकंच सांगतोय की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला समर्थ आहे.
कशी झाली आहे कॉफी? नेहमीसारखी झाली नाही आहे ना? कशी होणार नाही मी सारखी? तू तुझ्या त्या एका विचारातच मग्न आहेस. मन लावून केली नाही आहेस तू कॉफी. तशी ठीक आहे ग. फोन केलास का त्याला? का एकदा कर ना फोन. काय गैरसमज आहेत ते एकदा निघून तर जाऊ देत. हे बघ, वेळेवारी जर भांडण मिटलं नाही ना तर मग ते चिघळत जातं. फोन करून बोलू काय? काहीही बोल. अगदी याच विषयावर बोललं पाहिजे असं काही नाही काही. मला माहिती आहे भांडण काही 1 मिनिटात सुटत नाही. पण तू आधी बोलून तर बघ त्याच्याशी. हे बघ, तू 1 पाऊल पुढे गेलीस ना की मग त्यालाही वाटेल ना तुझ्याशी बोलावंसं. मग आपोआप कधीतरी विषय निघेलच हा. आणि मग बोलून सगळे गैरसमज दूर होऊन जातील. पण त्याच्यासाठी आधी कुणीतरी सुरुवात तर करायला पाहिजे ना. हे मीही खात्रीनं बोलले असते पट्याविषयी. कारण आता मलाही अंदाज बांधता येत नाहीये की पट्या कसा रिॲक्ट होईल. हा पूर्वीचा पट्या नाहीच आहे. वेगळाच माणूस आहे. मावशी येतो ग. बाई, हा कोण माणूस आला आमच्या घरात? सचू, सचू लवकर बाहेर ये. अरे हे कोण आहेत बघ. तुझ्या ओळखीचे आहेत का बघ. बाहेर ये रे. हा? अरे अय्यो, नाही म्हणजे भाऊजी तसे हँडसम आहेतच, पण आज जरा वेगळेच दिसत आहेत. भाऊजी हिरो दिसत एकदम हिरो. हो हो, अगदी चित्रपटातले मुख्य नट असल्यासारखं दिसतायत. हा, सौरभराव, तुम्ही अगदी रुबाबदार आणि देखणे दिसताय बरं का. असाच जर तुमचा फोटो काढला आणि तो जर प्रदर्शित झाला ना तर वाड्याबाहेर स्थळांची अशी नुसती रांग लागेल, रांग. अहो, आता आहे एक मुलगी. आणखी कशाला स्थळ हवीत? सौरभा, छान दिसतोयस. पण अरे हा बदल कशासाठी? हा बदल फक्त दिसण्यापुरता नाहीये मावशी. हा बदल आजपासून तुला माझ्या बोलण्यात, चालण्यात, उठण्या बसण्यात, वागण्यात सगळ्या गोष्टींमध्ये दिसेल. इथून पुढे तुला हा बदललेला सौरभच दिसणार आहे. अरे पण का? अगं, मी म्हटलं ना माझं ट्रेनिंग सुरू झालं नवीन प्रमोशनसाठी. अच्छा. मग मोठ्या पदाची जबाबदारी सांभाळायची असेल तर स्वतःमध्ये बदल करायला हवेत ना. अरे या पदाचं काम करणार आहे ही बातमी तर चांगलीच आहे. अरे पण ही एवढी चांगली बातमी सांगताना चेहरा का असा ठेवलाय? जरा हस ना. कारण अजून प्रमोशन झालं नाहीये मावशी. कष्टाचं चीज अजून व्हायचंय. त्यासाठी कष्ट सुरू केलेत. अहो ठीक आहे हो भाऊजी, पण तुम्हाला अभिनंदन हा. आता ना मोठी पार्टी पाहिजे, हो की नाही? काय लगेच पार्टी? आज म्हणला ना तो अजून झालं नाहीये प्रमोशन. अरे पण होईल ना प्रमोशन. आणि प्रमोशन झाल्यावर पगार वाढ सुद्धा होईल, हो की नाही? मग आम्ही मोठी पार्टी घेऊ. तोपर्यंत आम्ही जरा कळस असू भाऊजी. काय हे किती हावरटपणा हा. झालं सुरू हिचं. अप्पा, हा. पार्टी दिली तर तुम्ही उपवास धरून बसणार आहात? खाणार ना? मग मला कशाला बोलताय तुम्ही? मी बाप आहे ग तुझा. कसं बोलते ही? अरे जाऊ द्या ना आप्पा, का लक्ष देताय तिच्याकडे? माहितीये ना कशी आहे ती. ए, एवढ्या आनंदाच्या क्षणी ना तुमच्यात आणखीन वाद नको, कळलं ना? सौरभा,
अरे नोकरीत तुझी छान प्रगती होते हे ऐकून खूप आनंद झाला, पण आता तुझी जबाबदारी वाढणार म्हणजे खूप वेळ काम करावं लागणार का? अरे पण आताच तुमचा संसार सुरू झालाय ना. काम कोणासाठी थांबत नाही मावशी. ते सगळं ठीक आहे रे, पण शांत डोक्याने काम कर. मला माहिती आहे तुझ्या डोक्यात कालचेच विचार असणार. सारखा सारखा विचार करू नकोस. झालं ते झालं रे. तू अनामिकाला जरा समजून घे, तिच्याशी बोल. मावशी मी तुला म्हटलं ना, आजपासून तुला नवीन बदललेला सौरभ दिसेल, त्यामुळे काळजी करू नको. मी विचार करण्यात अजिबात वेळ वाया घालवणार नाही. चला मला उशीर होतो, मी येतो. नीट सांभाळून जा रे. काळजी घ्या भाऊजी. बोलले आज चल. दादा चला ऑल द बेस्ट. पेपर वाचायचा राहिलाय. बोलले अगं सौरभने एवढी चांगली बातमी दिली, जा देवापुढे साखर ठेव. तुला साधी अक्कल आहे का नाही ग? कुठे काय बोलायचं हे पण कळत नाही तुला? अरे आता मी काय चुकीचं बोलले? पगार वाढला ही चांगली गोष्ट आहे ना, वाईट बातमी थोडी आहे. अगं हो, पण प्रमोशन म्हणजे फक्त पगारवाढ असते का? हो, प्रमोशन म्हणजे फक्त पगार वाढच असतो. तुम्ही उगाच संतांसारखे बोलू नका हो. आणि प्रमोशन म्हणून कोणाला वाढलेल्या जबाबदाऱ्या हव्या असतात? वाढलेला पगारच हवा असतो ना. आता बाकी सगळे बोलून दाखवत नाही, मी बोलून दाखवते, एवढाच फरक आहे. काय आपलं उगाच बोलायचं? तुझ्याशी बोलण्यातच काही अर्थ नाही. अरे रे सुनबाई, अनामिका होणार जा बाई. अगं या ये ना, ना. बसा ना वहिनी. ये ये या या या. बस बस बस. जा वल्ले पाणी घेऊन ये अरे हो, तिच्यासाठी. बस 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 बस. बसा ना वहिनी. अगं बस वल्ले. हे घ्या अगं पाणी. अगं मी तुझ्यासाठी पोहे करू का? तुला आवडतो तो शिरा करू? थांब मी घेऊन येते. मावशी या इथे अगं बसा. अगं बाई, माझं आणि सौरभचं भांडण झालंय म्हणून तुम्ही सगळे इतकी खातिरदारी करताय ना माझी. तुम्ही आमच्या भांडणाचं इतकं टेन्शन नका घेऊ. नाही नाही, ते होणार जाऊ बाई. खरं तर ना माझंच जरा चुकलं. काल मी बोलता बोलता बोलून गेले ना, माझ्या लक्षातच आलं नाही. तेच तर म्हणतोय ना मी वल्ली, तुला ना कुठे काय बोलायचं ते. अरे राहू दे सचिन, आता जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही, पण निदान त्यामुळे काही गैरसमज व्हायला नको म्हणून सौरभशी बोलायला आले. मी आले त्याला भेटून ना. चल. अगं आता तो खोलीत नाहीये, गेला ऑफिसला तो आत्ताच. हा, अगदी थोडक्यात चुकामुक झाली आहे तुमची. पण दादा फार लांब गेला नसेल, मी फोन करतो ना त्याला. नाही नाही नको सचिन, अरे राहू दे, नाहीतरी तो ऑफिसला गेलाच आहे. मी नंतर बोलेन त्याच्याशी. वहिनी तुम्ही ठीक आहात ना? हो मी बरी आहे, मला काय झालं? नाही ग तसं नाही, म्हणजे आपलं जवळचा माणूस आपल्याशी बोललं नाही, वाईट काही बोललं तर त्रास होतो ना. नाही पण तुझ्या चेहऱ्यावर अगदी हसू दिसतंय, म्हणजे आमची काळजी मिटली, जीव बाटल्यात पडला. हो मावशीबाई, सौरभराव आणि सुनबाई हे अतिशय समजूतदार आहेत. त्यांचं कशाला टिकेल भांडण? आपले तात्पुरते मतभेद आहेत इतकंच. ऐका ना, अहो असं काय करताय? बघितलं का किती वाजलेत ते? तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? उशीर होतोय ना. काही उशीर वगैरे होत नाही, जाईन मी थोड्या वेळाने. होणार जाऊ बाई, हे ऑफिसला गेले तर तुम्हाला चालणार आहे ना? हो हो जाऊ दे ना. हा जाऊ दे ना, जा तुम्ही. जा रे सचिन, नाहीतरी सौरभ सुद्धा गेलाच आहे ना ऑफिसला. मग तू घरी थांबून काय करणारस? आणि काय आहे, आधी आम्ही बाहेर भेटायचो, आता एकत्र राहतो, 24 तास एकत्र असतो, तर थोडेफार वाद हे होणारच ना. तुझे आणि वल्लीचं नाही का होत वाद? मग तुम्ही काय करता तेही सांग मला. तुमचा अनुभव काय? आम्हाला कसला आलाय अनुभव? पण
आमच्यात भांडणं होत नाही ना? अजिबात नाही. आमचं तर खूपच प्रेम आहे एकमेकांवर. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, हो की नाही? हो काय करतेस वल्ली? अहो ते काय आहे ना, हे ऑफिसला जाताना ना की मी बॅग रुमाल सगळं हातात देते. म्हणजे काय, काही विसरायला नको ना. आणि समजा विसरले तर ह्यांचं ऑफिस कुठे लांब, परत कुठे येणार, म्हणून त्यांची काळजी घेते. अगदी ऑफिसला जाईपर्यंत सगळी काळजी घेते. त्यांच्या नोकरीची काळजी घ्यायला नको का? आणि नाही म्हणलं तरी बॉसची मर्जी राखावी लागते ना.